सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासह सगळीकडेच संपूर्ण राज्यात गणपतीची धूमधाम ही पाहायला मिळत आहे। गणपती बाप्पांचं आगमन हे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे। गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीच कल्याणमधील काही दृश्य आज आपण पाहत आहोत। कल्याणमध्ये फुलांचे भाव हे चांगलेच गगनाला भिडले आहेत। बाजारपेठेत प्रचंड गर्दी, पण फुलांचे दर दुप्पट असल्याने नागरिक मात्र हैराण झाले आहेत। झेंडू, शेवंती, गुलाब अशा सर्व फुलांच्या किमती या चांगल्याच वाढल्या आहेत। 100 रुपयाचा झेंडू हा 200 रुपयांवर येऊन ठेपला आहे, तर शेवंती 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे। पावसामुळे ओल्या फुलांची मागणी घटल्याने व्यापारीही नाराज झाले आहेत, तर ग्राहकांमध्येही किमती वाढल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे। तरी उत्साहाने खरेदी मात्र ही चालूच आहे। व्यापार त्या मानाने खूप चांगला आहे, काय वाईट नाही। पण अवकाळी पावसामुळे काही माल खराब झाले, काही पावसामुळे बरेच माल खराब झाले, काही फेकले गेले। त्यामुळे ओल्या मालाला असल्यामुळे सुक्या मालाला डिमांड वाढले गेले आणि त्यामुळे काय होतं की ग्राहकांचे जे समजूत बिघडते की चांगला माल आहे, खराब माल आहे किंवा भाव कमी जास्त घेतात। पण ते काही नसून की पावसामुळे माल कमी झाले। पण यावेळेस गणपती उत्सव त्या मानाने खूप चांगला आहे। अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते दरवेळेसपासून यावेळेस। दरवेळेसपेक्षा यावेळेसपेक्षा गर्दी थोडी कमीच आहे त्या मानाने। दरवर्षी गर्दी खूप जास्त असते, ह्या मानाने खूप कमी आहे, कारण पावसाने आगमन केल्यामुळे, बाप्पाचे आगमन झाल्यामुळे ह्या वर्षी गर्दी थोडी कमीच वाढत आहे दरवर्षीपेक्षा। किरण